नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील मालिका एकापेक्षा एक आहेत. तसेच त्यातील तू हे रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते, कारण यामधील अर्णव आणि ईश्वरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु सध्या मालिकेत एक वेगळंच रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. तू हे रे माझा मितवा या मालिकेत अर्णव आणि ईश्वरीचे लग्न झाले असून अर्णव हा ईश्वरीच्या वडिलांच्या जीवावर उठलेला आहे. तसेच अर्णवचे लावण्याशी लग्न ठरलेले होते, पण ईश्वरी आणि अर्णवची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीपासूनच खास होती. नुकतंच झालेल्या भागात अर्णव हा आजारपणाचं नाटक करत ईश्वरीला एका चुकीच्या ठिकाणी घेऊन जातो. नंतर त्या ठिकाणी पोलिसांची रेड पडते. यात ईश्वरीची बदनामी होऊ नये, यात अडकू नये म्हणून अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि पोलिसांना ईश्वरीच पत्नी आहे असं सांगतो. असा काही प्रोमो झाल्यानंतर अर्णव पत्नी म्हणून घरी गृहप्रवेश करताना ईश्वरीला उखाणा घ्यायला सांगतात. तेव्हा ईश्वरी खूपच सुंदर उखाणा घेत असते. तर चला पाहूया. माहेर सोडून येताना आवाज होतो कातर, माहेर सोडून येताना आवाज होतो कातर, अर्णव सरांचं नाव घेते भावांच्या इच्छे खातर, अर्णव सरांचं नाव घेते भावांच्या इच्छे खातर. तेव्हा अर्णवची बहीण त्या आजीला म्हणते, आजी नाचून आली घरात सन्मुख बघा. आजी म्हणते, ही सून म्हणून मला मान्यच नाही. असा प्रोमो दाखवण्यात आला आहे. तर मित्रांनो, ईश्वरीने घेतलेला उखाणा तुम्हाला आवडला का? लाईक कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.